नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमधला जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये. एकीकडे भाजप 150 जागांसाठी ठाम आहे, दुसरीकडे शिवसेनेला किमान 100 जागा हव्यात. आता एकूण जागा किती? 227. भाजपनं 150 लढवल्या तर शिवसेनेला उरतात 77 आणि शिवसेनेनं 100 लढवल्या तर भाजपला उरतात 127. अर्थ असा की कुणातरी एकाला माघार घ्यावी लागणार आहे. भाजप शिवसेनेला 80 जागा द्यायला तयार आहे अशी माहिती आहे. तसं झालं तर भाजपच्या वाट्याला येतील 147 जागा आणि मग जर महायुतीचा विजय झाला तर महापौर भाजपचा होईल याची दाट शक्यता असणार आहे. एकूण काय तिढा एकनाथ शिंदेंसाठी जास्त तीव्र आहे, कारण शिवसेना हा पक्ष आपल्या नेतृत्वात सुद्धा मुंबईवर सत्ता गाजवू शकतो हे सिद्ध करण्याची संधी एकनाथ शिंदे यांना मिळते का, भाजपती मिळू देते का, हे या जागा वाटपावरून ठरणार आहे. आणि भाजपसाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्व सुद्धा मोठं आहे. कारणही त्याला अनेक आहेत. काही प्रमुख कारणं आपण बघूया ज्यामुळे भाजपसाठी मुंबई महानगरपालिका इतकी महत्त्वाची आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. अनेक उद्योगांची मुख्यालये मुंबईमध्ये आहेत. भारतामधलं मुंबई हे सर्वात मोठं शहर आहे. महाराष्ट्राच्या जीडीपी मध्ये, देशाच्या जीडीपी मध्ये मुंबई शहराचं योगदान हे सर्वाधिक आहे, मोठं आहे. आता या शहराच्या महानगरपालिकेवर सत्ता असणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी विशेष प्रतिष्ठेचं मानलं जातं. फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरामध्ये. आर्थिक पातळीवर पाहिलं तर 2025-26 या वार्षिक आर्थिक वर्षासाठी 74,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे एकट्या मुंबई महानगरपालिकेचा. जर नवी दिल्ली वगळली तर देशातील कोणत्याही मेट्रो शहराच्या पालिकेवर भाजपची सत्ता नाहीये. 1990 पासून 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे. बीएमसी म्हणजे ठाकरे गटाच्या अर्थकारणाचा कणा असा अनेकांचा समज आहे. दोन 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फरक होता फक्त 2 जागांचा. पण तरीही भाजपनं 2017 मध्ये महापौर पदावर दावा केला नाही. दोनही पक्ष तेव्हा राज्यामध्ये सत्तेत होते. 2019 मध्ये ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेले आणि तेव्हापासून त्यांना मुंबईमध्ये पराभूत करण्याची भाजपची दांडगी इच्छा लपून राहिलेली नाही. आता जशी भाजपला ही मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे, तशीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा ही महानगरपालिका महत्त्वाची आहे. का एकनाथ शिंदेंचा आग्रह आहे 100 जागांचा? का एकनाथ शिंदेंना मुंबई महानगरपालिका आपल्याकडे यावी, तिथं आपला महापौर असावा असं वाटते, तेही बघा. आता शिवसेना या पक्षाचा जन्मच मुंबईचा, त्यामुळे कायमच मुंबई ही शिवसेना या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची राहिली. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आपण मुंबई जिंकू शकतो हे एकनाथ शिंदेंना ठाकरेंसमोर, भाजपसमोर, महाराष्ट्रासमोर सिद्ध करायचंय. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंचा पराभव करण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदेंचा आहे. मराठी माणूस हा मुद्दा सर्वाधिक चालतो तो मुंबईमध्येच. त्यामुळे या शहरामध्ये आपली सत्ता आणण्याचा प्रयत्न शिंदेंकडनं होणार. पायाभूत प्रकल्प आणि अन्य योजनांपायी मुंबईसाठी येणारा निधी सुद्धा प्रचंड आहे. मुंबईमध्ये सत्ता आल्याची बातमी देशभरामध्ये होतो आणि मुंबईमध्ये ज्या पक्षाची सत्ता असते तो पक्ष देशभरामध्ये चर्चेतही राहतो.